श्री स्वामी समर्थ मित्रांनो, इष्ट फलप्राप्तीसाठी भक्त कवी मिलिंद माधव वरचित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्मा नित्य पठणसाठी पोथी आहे। ती तुम्ही कधी ऐकली आहे का? किंवा तुमच्या कधी माहितीत किंवा तुम्ही कधी पठण केलं आहे का? त्यात तारक मंत्र, अष्टोक्त शतनामावली आणि आरतीसह इतर बरंच काही समाविष्ट आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींबद्दलची थोडी मला जी माहिती असणारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, स्वामींची नावे किती आहेत? तर पुष्कळ नावाने स्वामींचं प्रत्येकाला घरोघरी ओळख आहे। त्यातलं श्री स्वामी समर्थ हे मूळ नाव आणि चंचल भारतीय, चैतन्य नृसिंह सरस्वती, दिगंबर बुवा, नृसिंह भान, श्री अक्कलकोट स्वामी महाराज असे अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं। स्वामींचा प्रकट दिन कधी असतो? चैत्र शुद्ध द्वादशी। तसाच महानिर्वाण दिन कधी असतो? तर चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्षा मठात देह ठेवला। तसेच स्वामींचे आवडते प्राणी कोणते? तर गाय आणि कुत्रा। नावडता प्राणी कोणता? तर मांजर। आवडत्या वस्तू भगव्या रंगाची फुले, बेसनचे लाडू, पुरणाची पोळी, कडबोळी, कांदा भजी असे पदार्थ त्यांना फार आवडतात। स्वामी मंत्र कोणता? तर श्री स्वामी समर्थ षडक्षरी मंत्र। तसेच स्वामी भक्तांना आव्हान काय करतात? तर त्यांचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ह्या भक्तांना केलेल्या आव्हानात त्यांनी दिलेली एक अगदी आगळी वेगळी ताकद आहे। ते फक्त ऐकूनच प्रत्येक माणसाला की खरोखरच एक दिलासा मिळतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणतेही कार्य, शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला खूप एनर्जी। तसेच माझ्याकडे काही स्वामींच्या बद्दलची माहिती असेल तर ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। तसाच एक म्हणजे सुरुवात स्वामींच्या भक्तीची किंवा पूजेची आपण करताना कशा पद्धतीने करावी, कोणता मंत्र काय कामाला आहे, हे सगळ्याची माहिती बऱ्याच पुस्तकात आहे। पण मित्रांनो, एक साधी सोपी पद्धत मला माहिती असलेली तुम्हाला मी सांगते। मलाही कोणीतरी असं मार्गदर्शक ठरून ती सांगितली असेल, त्या पद्धतीने मी करायला लागली। म्हणजे काय आहे तर ओम श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट हे नाव तर मी नेहमी घेतेच। तसंच मी सुरुवात करते तारक मंत्राने। मित्रांनो, ह्या नित्यपाठामध्ये तारक मंत्र आहेच आणि बऱ्याच जणांचा तो पाठही असू शकतो। तर तारक मंत्राने आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडली असेल तर